सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता प्रियंकाचा साखरपुडा असतो. त्यासाठी तिच्या सासरकडचे लोक आणि त्याचबरोबर मुलगा येऊन सगळे थांबलेले असतात. पण प्रियंकाने श्रीबरोबर लग्न केलेलं आहे ही गोष्ट तिच्या आईवडिलांना अजून समजलेली नाही. घरामध्ये आग लावण्यासाठी पद्मा आणि भास्कर तिथेसुद्धा पोचलेले असतात. पद्माचा फक्त आता एकच मोटिव्ह आहे, शिवनाथच्या घरामध्ये आग लावायची आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटले पाहिजे अशी पद्माची एकच इच्छा असते. तेव्हा इथे पिहूचे वडील म्हणतात, अरे तुम्ही इथे या ना, या आतमध्ये या. तेव्हा पद्मा म्हणते, काय हो ओळखलत का आम्हाला? ते म्हणतात, हो ओळखलं ना, पण आज अचानक तुम्ही इथे? तेव्हा पद्मा म्हणते, हो इकडेच आमचं काम होतं तेव्हा आम्ही आलो होतो. पण हे काय घरामध्ये पाहुणे आलेत वाटतं. तेव्हा पिहूचे वडील म्हणतात, हो घरामध्ये पाहुणे आलेत, आमच्या मुलीचा साखरपुडा आहे ना आज. तेव्हा पद्मा म्हणते, काय मुलीचा साखरपुडा आहे? अरे भास्कर यांना अजून काही माहिती नाही वाटतं. तेव्हा ते म्हणतात, काय माहिती नाही? तेव्हा भास्कर म्हणतो, अगं ताई ह्या बिचाऱ्यांना कसं काय माहिती असेल? तिकडे त्यांच्या मुलीचं लग्न झालंय ते. तेव्हा इथे पिहूचे वडील म्हणतात, काय अहो काय बोलताय काय तुम्ही? तेव्हा पद्मा म्हणते, अहो खरंच त्या शिवनाथच्या मुलाने श्रीधरने तुमच्या मुलीबरोबर लग्न केलं आहे, तिला पळून घेऊन गेलं आहे. तुम्हाला त्याबद्दल काहीच कल्पना नाही का? तेच तर सांगायला मी तुम्हाला इथे आली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो त्यांना खूप जास्त धक्का हा बसलेला असतो. तेव्हा इथे पिहू आणि श्रीधर दोघेजण दारामध्ये उभे असतात, विनवणी करत असतात शिवनाथ आणि उमाला. तेव्हा इथे श्रीधर म्हणत असतो, हे बघा आप्पा, मी मान्य करतो की तुम्हाला न विचारता मी लग्न केलं, पण मी शपथ घेऊन सांगतो माझं लग्न करणं खूप गरजेचं होतं. तुम्हाला माझा राग आलाय ना, ठीक आहे, पण तुम्ही प्लीज पिहूचा राग करू नका. पिहू खूप चांगली मुलगी आहे आई, तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, माझंही तिच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. माझ्या प्रेमाखातीर ती तिचं घरदार सोडून, तिचे आईवडील सोडून इथे आली आहे. प्लीज तिचा राग करू नको. आणि ती खरंच खूप चांगली मुलगी आहे, आपल्या घराला नेहमीच सांभाळून ठेवेल अशी मुलगी आहे. मी खरंच सांगतोय, तुम्ही एकदा बोला तरी तिच्याबरोबर. आई तू एकदा बोल ना तिच्याबरोबर, मग तुला कळेल ती किती चांगली आहे ते. आप्पा तुम्हाला माझा राग आलाय, तुम्ही माझा राग करा, पण एकदा आमचं ऐकून तरी घ्या, एकदा आम्हाला घरामध्ये तरी घ्या ना. तेव्हा इथे श्री म्हणत असतो, वेदा अगं सांग ना तू आई आणि आप्पांना, ते तुझं ऐकतात ना, सांग त्यांना की चुकलं आमचं, आम्हाला माफ करा म्हणून. दादा तू तरी काहीतरी बोलणार आहे, आप्पांना समजव ना, आमचं लग्न करणं खूप गरजेचं होतं म्हणून आम्ही लग्न केलं. माफी मागतो पुन्हा एकदा, आप्पा माफ करा आम्हाला, पाया पडतो तुमच्या. तेव्हा इथे श्रीधर विनवण्या करत असतो, रडत असतो, पण तरीसुद्धा इथे यांना यांचा इगो एवढा मोठा वाटत असतो की त्यांना कुणीही माफ करायला तयार नसतं, बघायला तयार नसतं. पिहू म्हणत असते, मी खरंच सांगते, शपथ घेऊन सांगते, माझं श्रीधरवरती इतकं प्रेम आहे की मी त्याच्याशिवाय दुसरं कोणाबरोबर लग्न करू शकले नसते. म्हणून माझं घरदार सोडून मी श्रीधरसाठी इथे आली आहे. पण मी शब्द देते तुम्हाला, वचन देते, मी आपलं घर आहे ना कधी तुटू देणार नाही. मी आपलं घर प्रत्येक वेळेला एकत्र जोडून ठेवेल. अजिबात मी या घराच्या कधीही विरोधात जाणार नाही. आपलं जसं घर आहे तसंच राहील, त्याच्यामध्ये फक्त माझी भर झाली एवढंच. मी माफी मागते तुमची की आम्ही न सांगता लग्न केलं, हवं तर पाया पडते, पण आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, आम्हाला घरामध्ये घ्या, आमचं लग्न करणं खरंच खूप गरजेचं होतं. आई बाबा मी तुमचे हवं तर पुन्हा एकदा माफी मागते, श्रीधरची या सगळ्यामध्ये काय बी चुकी नाही आहे. तेव्हा श्रीधर म्हणतो, आप्पा तुम्ही जर माझ्यासाठी मुलगी शोधली असतीत ना, तर ती पिहूसारखीच असते. म्हणजे खानदानी मुलगी हवी होती ना तुम्हाला, पिहू अगदी तशीच आहे. म्हणजे मी तर म्हणतो ती पिहूच असते बाबा, तुम्हालासुद्धा पिहू खूप आवडेल. तुम्ही एकदा तिला घरामध्ये घ्या आणि तिच्याशी बोला तरी, ती खरंच खूप चांगली आहे. तुम्हाला जशी हवी आहे ना सून, पिहू अगदी तशीच आहे बाबा.
पण तुम्ही एकदा तिला संधी तरी द्या या घरामध्ये येऊन स्वतःला सिद्ध करण्याची. तरीसुद्धा कुणी काहीच बोलत नाही. तेव्हा इथे श्रीधर म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला कुणाला काही बोलायचंच नाही आहे, आम्हाला माफ करायचंच नाही आहे, या घरामध्ये आपल्याला जागा नाही. पिहू चल, आपण निघूया, आपण जाऊया इथून. तेव्हा पिहू म्हणते, श्रीधर अरे थांबणे, मला एकदा त्यांच्याबरोबर अजून बोलू दे, एकदा मला विनवणी करू दे, ते ऐकतील माझं. हे बघा आई आप्पा, मी हात जोडते तुमच्यासमोर, पाया पडते तुमच्या, आम्हाला माफ करून घरामध्ये घ्या ना. तेव्हा श्रीधर म्हणतो, पिहू चल, ते लोक आपल्याला नाही माफ करणार, चल आपण निघूया. आणि तो आता गिवअप करतो आणि तो निघून जात असतो. तो म्हणत असतो, या घरातले आपल्याला नाही माफ करणार कारण त्यांचा राग खूप मोठा आहे, त्यांना आपला राग आला आहे, त्याच्यामुळे आपण गेलेलंच बरं. तेव्हा तो पिहूला आता जबरदस्तीने घेऊन जात असतो. पिहू म्हणत असते, प्लीज एकदा मला बोलू दे. तो म्हणतो, नको पिहू, चल आपण निघूया, आपल्याला या घरामध्ये जागा नाही आता. आणि ते दोघेजणं आता घरातून बाहेर पडणार. तेवढ्यातच इथे लगेच शिवनाथ उभा राहतो आणि म्हणतो, थांबा, कुठेही जायचं नाही आहे तुम्ही. तेव्हा शिवनाथ म्हणतो, हे बघ पोरी, अगं अपराध माझ्या पोरानं केला आहे ना, त्याने दिलेलं वचन मोडले, त्याने माझा मान ठेवला नाही आहे, त्यामुळे मी त्याची शिक्षा तुला देणार नाही आहे. हां, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे असेल ते असेल, पण तू आज तुझं घरदार सोडून माझ्या मुलासाठी इथे आली आहेस ना, मग तुला आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही. तुझी काही चूक नाही आहे, तुला ती शिक्षा मिळणार नाही. तू या घरामध्ये यायचं, तुम्ही दोघांनीसुद्धा या घरामध्ये यायचं. तेव्हा इथे बंटी मामाला बरं वाटतं. त्यानंतर इथे आता शिवनाथ म्हणतो की जा उमा, मुलीला घरामध्ये घ्या, ते सुद्धा रीतिरिवाजाप्रमाणे घरामध्ये घ्या, माप वगैरे ओलांडून तिची आरती वगैरे करून घरामध्ये घ्या. कारण का, माझ्या मुलाने केलेली शिक्षा, माझ्या मुलाने केलेली चूक, त्याची शिक्षा मी त्या मुलीला देणार नाही आहे. तेव्हा इथे उमा म्हणते, वेदा जा आणि जाऊन माप घेऊन ये, आरतीचं ताट तयार कर. तेव्हा वेदा म्हणते हो. वेदा लगेच धावत पळत जाते, इथे आता माप घेऊन येते आणि आरतीचं ताटसुद्धा घेऊन येते आणि म्हणते, आई ये ना इकडे. तेव्हा उमा जाते आणि आरतीचं ताट आपल्या हातामध्ये घेते आणि ती पिहूकडे आणि त्याचबरोबर श्रीधरकडे बघत असते. पिहू ही सगळ्यांकडे आशेने बघत असते की अरे बाबांनो, माफ करा, आता घरामध्ये घ्या, एक संधी द्या. त्यानंतर इथे उमा येते, त्यांचं औक्षण करते, पिहूला हळदी कुंकू लावते, इथे आता श्रीधरला कुंकू लावते, त्यांचं औक्षण करते आणि जाऊन आता बाजूला उभी राहते. तेव्हा इथे बंटी मामा म्हणतात, ए पोरी, ये बाळा, ते आता माप आहे ना, त्याला आता ओलांडून आतमध्ये ये बाळा, गृहप्रवेश कर. तेव्हा इथे पिहू माप ओलांडते आणि माप ओलांडून घरामध्ये तिचं पहिलं पाऊल टाकते, गृहप्रवेश करते. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता गृहप्रवेश हा झालेला असतो. पिहू आणि श्रीधर दोघेजण घरामध्ये आलेले असतात खूप वेळानंतर. त्यानंतर श्रीधर आणि पिहू दोघेजण शिवनाथच्या पाया पडायला जाणार. तेवढा शिवनाथ म्हणतो, एक मिनिट, माझ्या पाया पडायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला मी माझ्या घरामध्ये जागा दिली, माझ्या आयुष्यात मी तुम्हाला अजून जागा दिलेली नाही आहे. कारण शेवटीला तुम्ही माझं मन दुखावलं आहे, हे जे काही तुम्ही केलं आहे ना, ते करून माझं मन दुखावलं गेलं आहे आणि त्यामुळे मी कधीही तुम्हाला माफ करणार नाही आहे. जोपर्यंत माझा राग जात नाही तोपर्यंत तरी माफीची अपेक्षा ठेवू नका. आशीर्वाद न देता तो निघून जातो. तेव्हा पिहू म्हणते, आई तुम्ही तरी आशीर्वाद द्या ना. तेव्हा उमा म्हणते, हे बघ, तू मला आई म्हणायचं नाही, जोपर्यंत हे तुमचा स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत तू मला आई म्हणायचं नाही. असं आता उमा पण म्हणालेली असते. स्वतः पण लव्ह मॅरेज केलंस ना, तेव्हा घरातले तुझ्याबरोबर तुटक वागले म्हणून तुला वाईट वाटलं. मग आता मुलाने आणि सुनेने जर लव्ह मॅरेज केले तर ती चूक तुम्ही का करताय? तुम्ही तरी त्यांना सांभाळून घ्या. पण नाही, जे त्यांच्याबरोबर झालं ते आता रिपीटमध्ये आपल्या मुलांबरोबर करतायत. त्यामुळे इथे आता पिहू आणि श्रीधर
दोघांनासुद्धा वाईट वाटलेलं असतं. तेव्हा त्या ठिकाणी बंटी मामा म्हणतो, "अरे भाच्या, अरे त्यांचं जाऊ दे, पण मला सांगा, माझी तरी ओळख करून देणार आहेस की नाही?" तेव्हा तो म्हणतो, "हो, हा आहे माझा बंटी मामा." तो म्हणतो, "अरे मग माझ्या पाया पडणार आहात की नाही? मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे." तेव्हा दोघेही आता बंटी मामाच्या पाया पडतात. बंटी मामा म्हणतो, "अष्टपुत्र सौभाग्यवती भव." तेव्हा श्रीधर म्हणतो, "मामा एवढे?" मामा म्हणतात, "अरे आशीर्वाद आहे तो, तू मनावर घेऊ नकोस हा." तो म्हणतो, "नाही नाही, मी नाही मनावर घेणार." तेव्हा बंटी मामा म्हणतात, "काळजी करू नका. हे बघा, आता हे जे काही घरामध्ये निखारे पेटलेत त्याला हवा तुम्हीच दिली, बरोबर ना? त्यामुळे ते पेटलेत. हळूहळू ते विझतील, हो की नाही? घरातले सगळेजण शांत होतील. तुम्ही नका बरं टेन्शन घेऊ. तुमच्या इथे आता ऐकलंस का मुली, तुझ्या सासू सासऱ्याने सुद्धा लव्ह मॅरेजच केलं होतं. तेव्हा त्यांचीसुद्धा कोणी साथ दिली नव्हती. तेव्हा त्यांना एकाच व्यक्तीने साथ दिली." श्रीधर म्हणतो, "कोणी?" तो म्हणतो, "खंडेरायानी. जा, खंडेरायाच्या पाया पडा." तेव्हा पिहू आणि इथे श्रीधर दोघेजणं खंडेरायाच्या पाया पडतात. त्यानंतर पिहू श्रीधरकडे बघते आणि श्रीधरच्या सुद्धा पाया पडते. तेव्हा तिचे संस्कार या सगळ्यावरून दिसून येत असतात. भास्कर आणि पद्मा यांना दुसरा जॉब नाहीच. कुठे कुठे आग लावायची, शिवनाच्या विरोधात कुणाकुणाला भडकवायचं, हाच त्यांचा जॉब. तेव्हा तिथे आता पद्मा आणि भास्कर दोघेजण आलेले असतात आणि पिहूचे वडीलसुद्धा आलेले असतात. ते म्हणतात, "हे शिवनाथ, अरे कुठं आहे तुझा पोरगा? हे शिवनाथ, तुझ्या पोराची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला पळून आणायची आणि तिच्याबरोबर लग्न करायची? अरे लायकी आहे का तुमची? हे शिवनाथ, अरे कुठे आहे तुझा पोरगा?" तेव्हा शिवनाथ आणि संपूर्ण कुटुंब धावत पळत बाहेर आलेलं असतं. त्यानंतरला पिहू म्हणते की, "श्री, अरे पप्पा आले वाटतं." तेव्हा तो म्हणतो, "चल पिहू, चल जाऊया बाहेर." ती म्हणते, "अरे नको, मला भीती वाटते." तो म्हणतो, "काळजी करू नको, चल बरं आपण बाहेर जाऊया." आणि अशा रीतीने ते दोघेजण आता बाहेर आलेले असतात. आणि तेव्हा इथे आता शिवनाथ येऊन समोर उभाच असतो. तेव्हा इथे पिहूचे वडील म्हणत असतात, "काय रे शिवनाथ, काय रे, तुझ्या मुलाला फूस लावून माझ्या मुलीबरोबर लग्न करायला सांगितलंस? अरे तुझ्यासारख्या माणसाला गावामध्ये मुली भेटत नाही, सुना चांगल्या भेटत नाही आहेत, म्हणून इथे खानदानी घरातल्या मुलींना फूस लावायची, त्यांना फसवायचं आणि त्यांना पळून घेऊन त्यांच्याबरोबर लग्न करायचं, हे शिकवतोयस का तू मुलांना? स्वतःला इथे आडनाव नाही, घर नाही, कुळ नाही आणि खानदानी मुली हवेत का तुला तुझ्या घरामध्ये? अरे लाज नाही वाटली का तुझ्या मुलाला हे कळायला?" तेव्हा इथे आता आलेली असते अन्विता. ती बघते तर काय काय झालं, यांच्या घरामध्ये पुन्हा का तमाशा झाला. बघते तर काय, श्रीधरने आणि पिहूने लग्न केलेलं असतं. तिलासुद्धा धक्का बसतो. तेव्हा इथे पिहूचे वडील बघतच बसतात. तो म्हणतो, "काय रे, तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीबरोबर लग्न केलंस? अरे कुठे आहेस तू, ये इकडे समोर." तेव्हा पिहू घाबरत असते. श्रीधर म्हणतो, "नाही, आता घाबरायचं नाही आहे, आपल्याला बाहेर जावंच लागेल." आणि त्यानंतर मग तो बाहेर आलेला असतो. आणि जेव्हा पिहूचे वडील बघतात, त्यांना प्रचंड राग आलेला असतो. तो म्हणत असतो, "काय रे, तुझी हिंमत कशी झाली रे, माझ्या मुलीला पळून घेऊन तिच्याबरोबर लग्न करायची? तुला माहिती तरी आहे का, माझी एकुलती एक लाडकी मुलगी आणि तुमची लायकी तरी आहे का रे, आमच्यासमोर उभं राहायची आणि माझ्या मुलीबरोबर लग्न केलंस तू? खानदानाचा पत्ता नाही." इथे वडिलांनी सांगितलं, "श्रीमंत घरातल्या मुलींना फसवा, फूस लावा आणि तू लावलीस." तेव्हा तो म्हणतो, "एक मिनिट, तुम्ही प्लीज सांभाळून बोला." तेव्हा तो म्हणतो, "काय रे, तुझी एवढी हिंमत?" आणि तो आता श्रीधरची कॉलर पकडतो त्याला मारण्यासाठी. तेव्हा इथे पिहू म्हणत असते, "बाबा प्लीज, प्लीज तुम्ही श्रीधरला काही करू नका, त्याच्यावरती हात उगारू नका, कारण त्याने मला पळवून आणलेलं नाही आहे. मी माझ्या मर्जीने इथे आले, मी माझ्या मर्जीने त्याच्याबरोबर लग्न केले, त्याच्यामुळे तुम्ही प्लीज त्याला सोडा, त्याला मारू नका. या सगळ्यामध्ये त्यांची काहीही चूक नाही आहे." तेव्हा इथे आता लगेच तिचे बाबा म्हणतात, "अगं याने तुला फूस लावली प्रियंका, तुला कळत नाही आहे. अगं श्रीमंत मुली गटवायच्या, त्यांना इथे प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं, घरी घेऊन यायचं, हेच तर काम आहे या लोकांचं. बाकी दुसरं या लोकांचं काही काम नाही आहे पिहू. अगं तुझ्यासारख्या साध्या भोळ्या पोरीला या लोकांनी फसवलं आहे गं, मला माहिती आहे ना.
याची काय हिंमत झाली आहे ती. कारण घरातल्या मोठ्यांची फूस आहे ना, या शिवनाची फूस आहे. स्वतःला इथे खानदान नाही, कुळ नाही, इथे आडनाव नाही आहे तुम्हाला आणि चालले आमच्या मुलीबरोबर लग्न करायला. तेव्हा इथे प्रियंका आता पुढील भागामध्ये प्रचंड चिडलेली असते. पुढील भागामध्ये पिहू म्हणत असते, पप्पा थांबा. हे बघा, तुम्ही माझ्या सासरच्या लोकांचा, माझ्या सासऱ्यांचा, माझ्या नवऱ्याचा असा तुम्ही अपमान करू शकत नाही. त्यांच्या विरोधात एकसुद्धा वावगा शब्द मी ऐकून घेणार नाही आहे पप्पा. प्लीज तुम्ही शांत व्हा. तरीसुद्धा इथे आता तो माणूस काही ऐकायला तयार नसतो. शिवनाथला एका गोष्टीचा आनंद होतो की पिहू निदान त्या घराला आपलं घर मानायला लागलेले असते. तेव्हा इथे जो रोहन आहे ना, तो एका दुसऱ्या मुलीबरोबर फिरायला आलेला असतो. तो म्हणत असतो की ती अन्विता आहे ना, अन्विता, ती म्हणजे आहे ना, इथे ATM कार्ड आहे, ATM कार्ड. पैशांसाठी मी तिच्याबरोबर असतो गं. पैशांसाठी, कारण ती खूप पैसे उडवते माझ्यावरती. तेव्हा इथे हे सगळे शब्द आता ऐकलेले असतात राघवने. राघवला तरी काय गरज होती त्या अन्विताची एवढी बाजू घ्यायची. तो येतो आणि म्हणतो, ए रोहन, अजून एक शब्द जरी बोललास ना तरी जीभ हासडून हातात देई ना तुझ्या. आधीपासूनच मी तुला ओळखलं होतं की तू त्या अन्विताबरोबर काय आहेस. तिच्याकडे पैसा आहे म्हणूनच ना. आणि आता मला कळलं आहे की मी जे बोलतो ते बरोबरच होतं. सोडणार नाही आहे मी तुला. तेव्हा इथे आता लगेच उमा म्हणत असते, आहो कशाला त्रास करून घेताय. जे जसं आहे परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे ना. हे बघा, आपल्या सुना खरंच खूप चांगल्या आहेत. आपण त्यांना एक संधी तर देऊया. श्रीधर म्हणतो की आई, तुझी पहिली सून घरामध्ये आली आहे, प्लीज तिचं स्वागत कर. ती म्हणते, आपण आपल्या सुनांना घर जोडायला शिकवू, त्यांना इथे घर आपण तोडायला नाही जोडायला शिकूया. तेव्हा इथे लगेच शिवनाथ म्हणतो, इथे आपली मुलं आपल्या ऐकत नाही. आपण ज्यांना जन्म दिला आहे ती मुलंच आपली ऐकत नाही. बाहेरच्या मुलींकडून काय अपेक्षा ठेवायची उमा, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवायची, असं शिवनाथ उमाला सांगतो.